तीन दिवस उपाशी बसलो तरी जागा दिली नाही त्यांनी. आम्ही संस्थेला कुठून पैसे भरायचे साहेब, आम्हाला न्याय द्या. सर्व भरती प्रक्रियेमध्ये, सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्ट असती आणि ती शिक्षक भरतीमध्ये नाही. हे आशिया खंडातला पहिला प्रकार आहे. एक एक जागेसाठी जर हजार मुलं असतील तर कशी काय भरती होणार आणि कशा नोकऱ्या मिळतील? दिलेलं आश्वासन पूर्ण करा. तुम्ही 33,000ची भरती सांगितली होती आणि का मागे जागा घेतल्या? माझं बाळ आत्ताच नाही तर 6 आंदोलन झाले, मी फिरते पण अजून सुद्धा न्याय मिळाला नाही. ती 1 महिन्याची होती तेव्हापासून मी एक्झाम दिली आहे, आज ती 2 वर्षाची, तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीये मला. शिक्षक भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आलेलं आहे. नेमकं हे आंदोलन का करण्यात आलेलं आहे, याचे मुद्दे काय नाही, आपण जर पाहिलं तर अनेक जे उमेदवार आहेत ते ह्या ठिकाणी मंत्रालयाच्या प्रांगणात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच घोषणाबाजी सुद्धा त्यांनी ठिकाणी केलेली आहे. त्यांचं मत जाणून घेऊया की मुद्दा काय. आपण जर पाहिलं तर मनपाच्या जागा द्या, KDMC मनपाच्या जागा द्या, असे आंदोलनाच्या घोषणा आहेत. इतर जे आहेत ते GR वगैरे सगळे जे ते या ठिकाणी महिला असतील, महिला उमेदवार असतील, पुरुष उमेदवार असतील, सगळेच या ठिकाणी आपण बोलणार आहोत. काय नेमकं प्रकरण, काय मुद्द्यावर तुम्ही आंदोलन केलं? या 2022 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी 50,000 पदभरतीचं आश्वासन दिलं होतं, परंतु 21,600 पदांची जाहिरात घोषित केली. त्यामध्ये 10% पदकपात झाली होती. त्यातील त्या 10% आणि रिक्त अपात्र गैरहजर ह्या जागा आम्ही हक्कास म्हणून संविधानिक मार्गाने मागील 6 आंदोलन 1 वर्षापासून लढतोय. मग मंत्रालय दरबारी पाठपुरावा असेल, 3 वेळा अन्नत्याग आंदोलन असेल, नागपूर हिवाळी अधिवेशन आंदोलन असेल व मंत्रालय दरबारी आंदोलन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाने 3 पत्र दिलेत. त्यात सन्माननीय आयुक्त महोदय, शालेय शिक्षण विभाग पुणे आणि राज्याचे सचिव जे की शालेय शिक्षण विभागाचे आणि उपसचिव या सर्वांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिले. यासोबत दुसरं, राज्याच्या तत्कालीन शिक्षण मंत्री व आत्ताच्या शिक्षण मंत्री अशा दोघांनाही भेटलो. फक्त त्यांनी आम्हाला 2024-25च्या संच मान्यतेचं कारण करून माघारी पाठवले. परंतु एक सांगतोय, सर्व भरती प्रक्रियेमध्ये, सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्ट असती आणि ती शिक्षक भरतीमध्ये नाही. हे आशिया खंडातला पहिला प्रकार आहे. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना या माध्यमातून, तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय, ही आज जी शेकडो मुलं या मंत्रालयात आली ही उद्विग्नता आहे. आणि त्यांनी जो आकड्यांचा खेळ चालवलाय बोटावर मोजण्याचा, ते अपेक्षित नाहीये. आणि या महाराष्ट्राच्या बेरोजगार पिढीला काँग्रेसचा विकास नकोय, यांना काँग्रेसचा आघोरी विकास नकोय, यांना आश्वासक आणि हमी देणारं सुराज्य हवंय. आपण जर पाहिलं तर अनेक महिला सुद्धा या ठिकाणी, तुम्ही बच्चूला घेऊन आलेला आम्हाला पाहायला आणि सर आत्ताच नाही तर माझं बाळ आत्ताच नाही तर 6 आंदोलन झाले, मी फिरते पण अजून सुद्धा न्याय मिळाला नाही. ती 1 महिन्याची होती तेव्हापासून मी एक्झाम दिली आहे, आज ती 2 वर्षाची, तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीये मला. पैसे भरायचे 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा देतो म्हणून आम्ही उपोषणाला बसलो. 3 दिवस उपाशी बसलो तरी जागा दिली नाही त्यांनी. आम्ही संस्थेला कुठून पैसे भरायचे साहेब, आम्हाला न्याय द्या. आम्हाला फक्त आमच्या जिल्हा परिषद जागा द्या. आमच्याकडे पैसे नाही. आई वडिलांनी घर शेती विकून शिकवलेलं आहे आम्हाला. आपण जर पाहिलं तर अनेक लोक आहेत. पवित्र पोर्टल टप्पा 2 ही शिक्षक भरती 10 सप्टेंबर 2024 केसरकर साहेबांनी पत्र काढलं. त्या पत्रामध्ये 10% पदकपात, रिक्त, अपात्र, गैरहजर या सर्व जागा येण्यासंदर्भात 10 सप्टेंबर रोजी पत्र काढलं. त्या पत्राचा संदर्भ घेऊन आयुक्त साहेबांनी 13 सप्टेंबर रोजी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी आणि 10% रिक्त, अपात्र, गैरहजर या जागा द्याव्यात म्हणूनही पत्र काढलं. परंतु आज वर्ष झालं ही जी शिक्षक भरती सुरू आहे, या दोन्ही पत्राला केराची टोपली दाखवून आणि या महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यता धारकांना या जिल्हा परिषदच्या 10% रिक्त, अपात्र, गैरहजर या जागा न देता शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया ह्या महाराष्ट्र शासनाने सुरू केली. आणि याच्यामध्ये जे आम्ही 1-2 मार्कांनी राहिलेलो सर्व गरीब अभियोग्यता धारक आहे ते आम्ही या शिक्षण संस्थेमध्ये जाऊ शकत नाही. कारण हा जो पवित्र पोर्टल टप्पा 2 ची शिक्षक भरती सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त खाजगी संस्थेच्या जागा दिल्या जात आहेत आणि खाजगी संस्थेमध्ये 20 ते 25 लाख रुपये भरायची आमच्या आईवडिलांची ताकद नाही. कारण आम्ही
आज आमची परिस्थिती अशी आहे आपण की आम्ही अन्न खाऊ जर शकत नाही. पाहिलं तर अनेक उमेदवार जे ते या ठिकाणी आलेला आहे पण आपण जर पाहिलं तर काही महिला तर स्वतः त्यांचा बच्चू घेऊन जे ते घेऊन आलेले आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी येते या ठिकाणी होताना पाहिलं की शिक्षक भरतीला न्याय द्या अक्षरशः उमेदवार त्यांच्या लहान मुलांना घेऊन आलेले पाहायला मिळतात काही उमेदवार रडताना पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळते खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती जे ते सुरू होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा सगळा गदारोळ जो आहे तो आता या ठिकाणी होताना पाहायला मिळतो ताई तू मागच्या किती वर्षापासून अप्लाय आम्ही 10 वर्ष झाला अभ्यास करतोय आणि 2 वर्ष झाला प्रयत्न करतोय आम्ही 2 वर्ष झाला तरी पण आम्हाला उपाशी बसवतायत असंच जिल्हा परिषदेची जागा देत नाही संस्थेला कुठून पैसे भरायचे आम्ही आमच्याकडे पैसा नाही सर उर्दू मीडियम में तो संस्था भी नहीं रहते हम लोगों का तो पूरा ZP पे और महानगर पालिका पे ही रहता है अगर ये हमारे को जगह नहीं मिली तो हम पूरे बेरोजगार रह जाएंगे और हमारे को कोई संस्था भी नहीं है तो हम शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर तुम्ही सगळे आज आलेला की गेली 1-1.5 वर्ष झालं आम्ही अशी अधिवेशनं करत आहोत आणि नपा मनपामध्ये अपलोड केलेल्या जागा सुद्धा आता दिसत नाहीयेत म्हणजे आमच्यावर किती हा मोठा अन्याय आहे झडपीच्या अजिबात जागा आलेल्या नाहीत एक जागेसाठी जर हजार मुलं असतील तर कशी काय भरती होणार आणि कशा नोकऱ्या मिळतील दिलेलं आश्वासन पूर्ण करा तुम्ही 33,000ची भरती सांगितली होती आणि का मागे जागा घेतल्या पूर्ण करायला पाहिजे ना सर 2022 मध्ये परीक्षा झाली आहे 2022 मध्ये माझं आता एज बार होतंय 2025 आलं तरी पण 2022ची भरती 2025 आला तरी पूर्ण होत नाही कोणाकडे नाही मागायचं आमचं एज बार व्हायला लागलं सर एज बार झालेलं आहे आपण जर पाहिलं तर अनेक आंदोलनं जी आहे ती सतत आता मंत्रालयाच्या प्रांगणात होताना पाहायला मिळतात त्यामुळे याच्यावर नेमका तोडगा काय निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.